अहिल्यानगर शहरातील जिल्हा रुग्णालयातून गोळीबार प्रकरणातील एक आरोपी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपीचे नाव सुनील उत्तम लोखंडे असून पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहे। लोखंडे गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सब जेलमधून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला होता। लघवीचा त्रास होत असल्याच्या कारणामुळे त्याला येथे उपचार घेत होते। मात्र मंगळवारी सकाळी हा आरोपी रुग्णालयातून फरार झाला। त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असून दुपारी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। आरोपी लोखंडे याने राहुरी येथील एका प्रतिष्ठित महिलेचे अपहरण बंदुकीच्या जोरावर केले होते। या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याने महिलेच्या घरावर गोळीबार केला आणि धुडगूस घातला। महिलेच्या मुलांना डांबून ठेवले होते। त्यांना वाचवण्यास गेलेले श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने हल्ला केला होता। प्रसंगावधान राखत पोलीस उपअधीक्षक मिटके यांना थोडक्यात बचाव मिळाला आणि गोळी चुकली। त्यांच्या पश्चात आरोपी लोखंडे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता। आता तो पुन्हा फरार झालाय आणि पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पथके पाठवली आहेत। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।